नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण समाजशास्त्रामध्ये 6वं प्रकरण अभ्यासतोय. या 6व्या प्रकरणाची आपण सुरुवात केलेली आहे आणि सामाजिक समस्या म्हणजे काय हा भाग आपण संपवला होता. त्यानंतरची समस्या यामध्ये आहे ती आहे वृद्धांच्या समस्या. वृद्ध म्हणजे समाजामध्ये कुटुंबामध्ये असलेली म्हातारी माणसं, जी की वयोवृद्ध आहे, जी की वयानं मोठी आहे. भारत आणि भारतामध्ये जी वयोवृद्ध माणसं आहेत, या वयोवृद्ध माणसाची गणना जर आपण पाहिली तर जनगणनेच्या वेळी 60 वर्ष किमान मर्यादा असलेली जी माणसं आहेत, यांना साधारणतः या ठिकाणी आपण वृद्ध या संकल्पनेमध्ये ग्राह्य धरतोय भारतीय जनगणनेनुसार. तर वृद्ध माणसं म्हणजे म्हातारी माणसं, 60पेक्षा जास्तीचं वय असलेली या ठिकाणची माणसं. आणि कुटुंबामध्ये अशी जी वृद्ध माणसं आहेत, अशा वृद्ध माणसाच्या मग कुठल्या समस्या आहेत, कुठल्या अडचणी या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय की वृद्ध माणसं म्हटली, म्हातारी माणसं म्हटली की त्यांची सेवा करावी लागते. त्यांची सेवा करावी लागते, कारण की बऱ्याच बाबतीमध्ये वृद्ध माणसं ही हातबल झालेली असतात. आणि कुटुंबामध्ये आपण आपल्या जर एखादा म्हातारा माणूस कुटुंबामध्ये असेल, वृद्ध माणूस जर आपल्या कुटुंबामध्ये असेल, तर त्याची सेवा करत असताना त्या वृद्ध माणसाच्या, त्या म्हाताऱ्या माणसाच्या कुठल्या समस्या आहेत याची अनुभूती आपल्याला कुटुंबामध्ये येते. अशी ही जी वृद्ध माणसं आहेत, जी म्हातारी माणसं आहेत, यांच्या गरजा या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. आणि त्यामुळे मग अशा म्हातारी माणसं, वृद्ध माणसं त्यांच्या गरजांकडे पुरेशा स्वरूपाचं लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु आपण बातम्यामध्ये ऐकतोय अथवा वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतोय की वृद्ध पालकांना, म्हाताऱ्या पालकांना या ठिकाणी टाकून दिलं जातं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. या संदर्भाच्या बातम्या आपण ऐकतोय, वाचतोय. एवढंच नव्हे तर अशा या वृद्ध माणसाची संपत्ती आपल्यालाच मिळावी या लालसेपोटी, या हव्यासापोटी गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य सुद्धा घडत असलेली आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतोय अथवा आपण बातम्यामध्ये ऐकतोय. मग असं ही वृद्ध अवस्था म्हणजे काय किंवा वृद्धत्व म्हणजे काय? ज्यावेळेस आपण या वृद्धत्वाकडे पाहतोय, या म्हाताऱ्या माणसाकडे पाहतोय आपण, त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येतं की म्हातारपण, वृद्धावस्था ही एक नैसर्गिक आणि अपरिहार्य स्वरूपाची घटना आहे. नैसर्गिक आणि अपरिहार्य स्वरूपाची घटना आहे. प्रत्येक जण कधी ना कधीतरी म्हातारा होणार आहे, कधी ना कधीतरी तो वृद्ध होणार आहे. कारण की निसर्गाचा तो नियम आहे, जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं वय या ठिकाणी वाढतच असतं. म्हणजे प्रत्येकाला या वृद्धपकाळातून या ठिकाणी जावं लागतं, म्हातारपणातून जावं लागतं. मग असे वृद्धत्व जर ढोबळमानानं वृद्धत्व म्हणजे काय हे जर आपण पाहिलं तर व्यक्तीमध्ये होत असलेले शारीरिक आणि मानसिक बदल, व्यक्तीमध्ये होत असलेले शारीरिक आणि मानसिक बदल आणि या बदलाचा परिणाम आपण म्हणूया व्यक्तीच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवन पद्धतीवर या ठिकाणी होत असतो. जे शारीरिक आणि मानसिक बदल होत आहेत, या शारीरिक आणि मानसिक बदलाचा परिणाम व्यक्तीच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवन पद्धतीवर या ठिकाणी होत असतोय.
म्हणजे वयाचा परिणाम व्यक्तीच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवन पद्धतीवर या ठिकाणी होत असतोय आणि यामधूनच व्यक्तीमध्ये हातबलता येत असलेली आपल्याला दिसते. मग वृद्ध म्हणायचं कशाला, म्हातारपण म्हणायचं कशाला, या संदर्भाची डेफिनेशन हेस यांनी केलेली आहे. म्हातार म्हणजे काय, वृद्ध म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं जीवनातील एक अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय अवस्था म्हणजे वृद्ध आहे. अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय म्हणजे येणारच, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही घटना येणारच. अपरिहार्य स्वरूपाची ही घटना आहे. अपरिवर्तनीय अशी अवस्था आहे, यामध्ये आपण काही करू शकत नाही, यामध्ये आपण बदल करू शकत नाही. म्हणजे जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारी ही अवस्था आहे आणि यामधून मोठ्या प्रमाणात बंधनं व्यक्तीच्या जीवनावरती या ठिकाणी येत असलेली आपल्याला दिसतात. मग असा हा जो वृद्धकाळ आहे, असं हे जे म्हातारपण आहे, याची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. वृद्धत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ही जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न स्ट्रेहेलर यांनी केलेला आहे. स्ट्रेहेलर यांनी या वृद्धत्वाची 4 प्रकारची वैशिष्ट्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं त्यांनी, वृद्धत्व हे वैश्विक आहे. तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी वृद्धत्वाकडे जाणार आहे. आता यामध्ये मानवी जीवन जर आपण पाहिलं तर मानवी जीवनामध्ये काही ना रोग होतात, रोग काही ना होतात या ठिकाणी, परंतु वृद्धत्व ही बाब जर आपण बघितली तर जन्माला येणाऱ्या प्रत्येकालाच वृद्धत्वाकडे जावं लागतं, कारण की वय प्रत्येकाचं वाढत जातं. म्हणजे वृद्धत्व ही एक वैश्विक स्वरूपाची बाब आहे. प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातली ही अवस्था असलेली आपल्याला दिसते, म्हणजे ही वैश्विक अवस्था आहे. दुसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं, वृद्धत्व हे हळूहळू आणि अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. वृद्धत्व ही हळूहळू आणि अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, यामध्ये खंड पडत नाही. म्हणजे हळूहळू चालणारी आहे. व्यक्तीचं वय एकदाच वाढत नाही, हळूहळू वाढतं, वर्षानुवर्ष या ठिकाणी वाढतं आणि ही प्रक्रिया अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे व्यक्तीचं वय वाढत जाणं आणि ही क्रिया थांबलेली आहे का, तर ही क्रिया थांबणारी नाही. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हळुवारपणे कुठल्या अवस्थेकडे जात असतोय, तर तो वृद्धत्वाच्या अवस्थेकडे जात असतोय. आपण दरवर्षी वाढदिवस साजरा करतोय, हॅपी बर्थडे आपण साजरा करतोय. हे करतोय म्हणजे आपण काय करतोय, काय जवळ आपण करतोय, तर आपण वृद्धत्व या ठिकाणी जवळ करतोय. आपलं वय वाढतंय, प्रत्येक वाढदिवसागणीच आपलं वय या ठिकाणी वाढत जात असलेलं दिसतं. म्हणजे हळूहळू आणि अखंडपणे चालणारी ही प्रक्रिया आहे. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की सजीवांच्या जीवनाचा प्रवासाचा हा एक अंगभूत स्वरूपाचा भाग आहे. सजीवाच्या जीवन प्रवासाचा अंगभूत स्वरूपाचा हा भाग. कुठलाही सजीव असेल, सजीव म्हणून जन्माला आला रे आला की त्याला कुठली अवस्था येणार, वृद्धत्वाची अवस्था येणार हे निश्चित आहे. मानव प्राणीच नव्हे तर इतर प्राण्यामध्ये सुद्धा वृद्धत्व येत असलेलं आपल्याला दिसतं. जंगलाचा राजा आपण सिंहाला म्हणतोय, परंतु जोपर्यंत वय आहे तोपर्यंतच त्याचं वर्चस्व जंगलावरती चालतं. आणि एकदा का सिंहाला वृद्धत्व आलं
की त्याची अवस्था अतिशय बिकट या वनामध्ये आणि जंगलामध्ये होती. एकेकाळी असलेला राजा वयामुळं या ठिकाणी त्याची दुर्धर स्वरूपाची अवस्था होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे सजीव म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राण्यामध्ये आपण म्हणूया की जीवन प्रवासाचा हा एक अंगभूत स्वरूपाचा भाग आहे, ज्याला की वृद्धत्व असं संबोधलं जातं. चौथं आणि शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, वृद्धत्व झीज होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. आता पहा, मानवी शरीर आणि मानवी शरीराची होत असलेली झीज आपण म्हणूया. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं व्यक्तीच्या शरीराची कार्यक्षमता या ठिकाणी कमी होत जात असलेली आपल्याला दिसते. थकवा जाणवत असलेला आपल्याला दिसतो. हे कशामुळे घडतं तर शरीराची होत असलेली झीज आहे आणि शरीराच्या होत असलेल्या झीजेचाच हा परिपाक असलेला आपल्याला दिसून येतो. या पद्धतीच्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही 4 वैशिष्ट्ये वृद्धत्वाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगतात. आता पहा, व्यक्तीला आलेलं वृद्धत्व आणि या वृद्धत्वाचे निर्देश जर आपण पाहिले तर शरीराच्या वयाच्या आधारे करणे ही सर्वसामान्य पद्धत आहे. शारीरिक वयाच्या आधारे आपण वृद्धत्वाचं निर्देश या ठिकाणी करत असतो. व्यक्तीचं वय आपण काढतोय. व्यक्तीच्या जन्मापासून ते वर्तमान दिवसापर्यंत तो किती दिवस जगला याच्या आधारे आपण व्यक्तीचं वय अथवा शारीरिक वय आपण ठरवत असतो. जन्माला आल्यापासून ते वर्तमान दिवसापर्यंत तो किती वर्ष जगला याच्या आधारे आपण त्याचं शारीरिक वय या ठिकाणी निश्चित करत असतोय. त्याच्या आधारे आपण वयाची कालगणना या ठिकाणी करत असतो. म्हणजे वरचीवर व्यक्तीचं वय हे वाढत जातं, तो वृद्धत्वाकडे या ठिकाणी झुकत जातोय आणि याच्या आधारे मग शारीरिक वय व्यक्तीचं वाढत असलेलं दिसतं. भारत आणि भारतामधील वृद्धांची संख्या जर आपण पाहिली तर भारतामध्ये वृद्धांची संख्या या ठिकाणी वाढत आहे. आता वृद्धांची संख्या आपल्याकडे का वाढत आहे? कारण की आता आयुष्यमान वाढलेलं आहे. व्यक्ती जास्त दिवस या ठिकाणी जगतोय. आयुष्यमान वाढलेलं आहे. का वाढलं? कारण की मृत्यूदरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट झाली. आरोग्यविषयक सेवा आणि सुविधा मोठ्या प्रमाणात आल्या आणि त्यामुळे मृत्यूदर घटला. व्यक्तीचं आयुष्यमान वाढलं आणि त्यामुळे वृद्धांची संख्या ही भारतामध्ये वाढत असलेली आपल्याला दिसते. मग असे हे जे वृद्ध आहेत, या वृद्धांच्या समस्या कुठल्या आहेत? वृद्ध आणि त्यांच्या समस्या यामध्ये पहिली समस्या आपल्याला सांगता येते आरोग्यविषयक समस्या. वृद्ध व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या आरोग्यविषयक या ठिकाणी असलेल्या समस्या. आता पहा, आरोग्य कशाला म्हणायचं? शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य जे आहे याला आरोग्य असं म्हटलं जातं. पहा, 3 बाबी आहे. शारीरिक आहे, मानसिक आहे आणि भावनिक आहे. या तिन्ही प्रकारचं स्वास्थ्य म्हणजे त्याला आपण या ठिकाणी आरोग्य असं संबोधत असतो. परंतु जसं जसं व्यक्तीचं वय या ठिकाणी वाढत जातं तसं तसं आपण म्हटलं की व्यक्तीच्या शरीराची या ठिकाणी झीज निर्माण होते. विविध अवयवाची या ठिकाणी झीज निर्माण होते आणि यामधून आपण म्हणूया शारीरिक अशक्तपणा व्यक्तीमध्ये येत असतो. शारीरिक अशक्तपणा व्यक्तीमध्ये या ठिकाणी होतोय आणि त्यामधून व्यक्तीमध्ये मग जसं जसं वय वाढेल तसं तसं आरोग्यविषयक अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत. आता ज्या शारीरिक समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामध्ये आपल्याला म्हणता येतं दात पडतायत, हाडं ठिसूळ होत आहेत, पोटाच्या समस्या म्हणजे पचनाच्या समस्या निर्माण होत आहेत, हृदयरोग निर्माण होत आहेत. काही जणांना ऐकू येत नाही, काही जणांना ऐकायला कमी येतं, दृष्टीदोष निर्माण होतो म्हणजे डोळ्याला व्यवस्थित दिसत नाही. या सगळ्या शारीरिक तक्रारी या ठिकाणी निर्माण होत आहेत. फक्त शारीरिक तक्रारीच नव्हे
तर यामधून मानसिक समस्याही या ठिकाणी जन्माला येत आहे. मानसिक स्वास्थ्यही वयाबरोबर या ठिकाणी बिघडतं. यामध्ये आपल्याला सांगता येतं, कुटुंबापासून आपण तुटल्याची जाणीव वाटत असते. कुटुंबापासून आपण बाजूला पडलोय ही जाणीव त्याच्यामध्ये या ठिकाणी निर्माण होते. कुटुंबामध्ये संघर्ष निर्माण होतो. म्हातारी माणसं आणि तरुण पिढी यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. असमाधानाची जाणीव या ठिकाणी होते. वैफल्याची भावना येते. नैराश्य निर्माण होतं. अस्वस्थता निर्माण होते. एकटेपणा या ठिकाणी जाणवायला लागतो. म्हणजे शारीरिक आरोग्याच्या समस्येबरोबरच आपण म्हणूया भावनिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य ही या ठिकाणी बिघडत असलेलं आपल्याला दिसतं. त्यावरही वयाचा प्रतिकूल असा परिणाम या ठिकाणी होत असलेला दिसतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच आरोग्यविषयक समस्या जन्माला येत असलेल्या दिसत आहे. दुसरं सांगता येतो एकटेपणा. तर वृद्ध माणसं जर आपण बघितली तर एकटेपणा ही एक त्यांच्यामध्ये निर्माण झालेली मानसिक समस्या आपल्याला सांगता येते. एकटेपणा, एकुलकोंडेपणा. आता ही एकटेपणा मानसिक आहे असं वाटलं तरी तिचा उगम जर आपण पाहिला एकटेपणाचा, तर तिचा उगम आपल्याला वृद्धांच्या जीवनामध्ये जो प्रत्यक्ष अनुभव येतो त्या अनुभवामध्ये आपल्याला एकटेपणाची समस्या या ठिकाणी दिसते. आता पहा काय घडतं. विशेषतः कुठल्या म्हातारी माणसाच्या संदर्भामध्ये, वृद्ध माणसाच्या संदर्भामध्ये, की ज्यांच्यासोबत या ठिकाणी ज्यांच्यासोबत मुलं बाळ राहत नाहीत, ज्यांच्यासोबत कोण राहत नाही, एकट्यानाच त्यांना वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतं. एकटेच या ठिकाणी दुर्गम भागामध्ये जीवन व्यतीत करतायत. वृद्धाश्रमामध्ये एकटं राहणं असेल, दुर्गम भागामध्ये एकट्यानेच राहणं असेल, आणि यामधून अशा वृद्धामध्ये एकटेपणाची भावना या ठिकाणी बळावत जाते. एकटेपणाची भावना या ठिकाणी त्यांच्यावरची वर्चस्व गाजवायला या ठिकाणी गाजवते आपण म्हणूया. किंवा मग अशी काही वृद्ध माणसं ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे अथवा पत्नीचं निधन झालेलं आहे, ज्या ठिकाणी ते पूर्वी ज्या ठिकाणी काम करत होते, पूर्वीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते काम करत असलेली जी ठिकाणं आहेत ती कामं आता वयामुळे त्यांना करता येत नाही. ते झेपत नाही. त्यामुळे कामावरही जाता येत नाही, कामावरही कोण ठेवून घेत नाही. त्यामुळेही त्यांना एकटेपणा या ठिकाणी जाणवायला लागतोय. किंवा काही ठिकाणी असंही आपण मुलांना पाहतोय की काही घरामधून वृद्धांना, लहान म्हाताऱ्या माणसांना घरातून हाकलून दिलं जातं. घरातून हाकलून दिल्याच्या घटनाही या ठिकाणी घडत आहेत. म्हणजे आता हाकलून दिलं म्हणजे म्हाताऱ्या माणसाला एकटंच राहावं लागेल कुठंतरी. काही वृद्ध माणसं जर आपण पाहिली तर काही वृद्ध माणसांना वाटतं की कुटुंबातील माणसं आणि शेजार बाजारची माणसं आपल्याला महत्व आता देत नाहीत, आपलं महत्व आता कमी झालेलं आहे. ही भावना सारखी त्यांच्यामध्ये या ठिकाणी निर्माण होत असलेली आपल्याला दिसते. आणि यामधूनच अशा या वृद्ध माणसामध्ये मोठ्या प्रमाणात एकटेपणा निर्माण होत असलेला दिसतो. त्यानंतरची समस्या आहे छळ. वृद्ध माणसांची छळवणूक, ज्येष्ठ माणसांची छळवणूक ही काही ठिकाणी केली जाते. आता हे कसं घडतं, त्यांची छळवणूक कशा पद्धतीची होते. अनेकदा असं दिसतं की जी ज्येष्ठ माणसं आहेत, जी वयोवृद्ध माणसं आहेत, त्या व्यक्तींना, अशा माणसांना सक्तीनं कामावर ठेवलं जातं, त्यांना क्रूरपणे वागवलं जातं, त्यांची छळवणूक केली जाते. म्हातारी माणसं म्हणजे कुचेष्टेचा विषय या ठिकाणी बनतो. नाहक स्वरूपाचा त्रास त्यांना दिला जातो. या प्रकारच्या बातम्या आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतोय अथवा आपण दूरदर्शनवर सुद्धा अशा बातम्या या ठिकाणी ऐकायला आपल्याला येत आहेत, वाचायलाही येत आहेत, ऐकायलाही येत आहेत. म्हणजे साधारणतः त्यांची छळवणूक या ठिकाणी केली जाते. शारीरिक छळ त्यांचा या ठिकाणी केला जातोय.
घरगुती हिंसेचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत असलेले आपल्याला दिसत आहेत. अनेकदा आपण पाहतोय की वृद्ध माणसं पैशासाठी, अन्नासाठी, कपड्यासाठी रस्त्यावरती भीक मागत असलेली आपल्याला दिसत आहेत. अन्नासाठी असेल, कपड्यासाठी असेल, पैशासाठी असेल, अशी ही माणसं रस्त्यावरती आपल्याला भीकही मागत असलेली पाहावयाला सापडत आहेत. म्हणजे छळवणुकीचा सामना या वृद्ध माणसांना, या म्हाताऱ्या माणसांना या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतरची समस्या आहे आर्थिक असुरक्षितता. आर्थिक असुरक्षितता. तर पहा, अनेक वृद्ध माणसं, अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्याला असे दिसत आहेत की कुटुंबावर आर्थिक आधारासाठी अंशतः म्हणा किंवा पूर्णतः म्हणा अवलंबून असतात. आर्थिक आधार, आर्थिक गरज यासाठी पूर्णतः तरी अवलंबून असतील अथवा अंशतः तरी अवलंबून असतील. आपल्याकडील संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था जर आपण पाहिली तर आपली कुटुंब व्यवस्था ही पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था आहे, पितृप्रधान कुटुंब व्यवस्था आहे. आणि त्यामुळे आपण पाहतोय की आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाची जबाबदारी ही मुलावरती असते. कुटुंबाची जबाबदारी ही मुलावरती या ठिकाणी असते. आणि यामधून मग या वृद्ध माणसाच्या त्या दैनंदिन आणि ज्या वैद्यकीय स्वरूपाच्या गरजा असतात यासाठी यांना पैसा लागतो. दैनंदिन गरजा असतील अथवा वैद्यकीय खर्च त्यांचा असेल यासाठी त्यांना आर्थिक गरज या ठिकाणी लागते. आणि मग सर्वच वृद्ध माणसांना या ठिकाणी निवृत्ती वेतन मिळतं अशातला भाग नाही. जे नोकरीहून रिटायर झाले त्यांना निवृत्ती वेतन मिळत असेल, परंतु जे नोकरी करत नव्हते अशा वृद्ध माणसांना मग निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे निवृत्ती वेतनाचा स्रोत सर्वच म्हाताऱ्या माणसामध्ये असतोय अशातला भाग नाही. त्यामुळे काही वृद्ध माणसं आर्थिक आधार आणि मदत यासाठी कुटुंबातल्या व्यक्तीवरती अवलंबून असलेली आपल्याला दिसत आहेत. आणि यामधूनच आर्थिक असुरक्षितता मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेली दिसते. पाचवा आहे सहानुभूतीचा अभाव. सहानुभूती. आता पहा, खऱ्या अर्थानं या वृद्ध माणसांना, या म्हाताऱ्या माणसांना सहानुभूतीची नितांत स्वरूपाची गरज असते. परंतु आधुनिक कालावधीमध्ये व्यस्त वेळापत्रक आहे, जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकता आलेली आहे, भौतिक सुखाच्या मागे सध्याचा माणूस या ठिकाणी पळतोय. आणि त्यामुळे मग कुटुंबामध्ये जी वृद्ध माणसं आहेत, जी म्हातारी माणसं आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्या गरजांकडे लक्ष द्यायला कुटुंबातली माणसं या ठिकाणी उत्सुक असत नाहीत किंवा त्यांच्याकडे वेळ असत नाही. कुटुंबातील सदस्य म्हणा, नातेवाईक म्हणा, या वृद्ध माणसाच्या ज्या काही समस्या आहेत या समस्यावरती घरच्या घरीच जुजबी स्वरूपाचे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतायत. घरच्या घरीच उपाय शोधण्याचा जुजबी स्वरूपाचा प्रयत्न करतायत. कुटुंबामध्ये जी प्रौढ माणसं आहेत, जी तरुण माणसं आहेत, ही माणसं या वयोवृद्ध माणसाच्या समस्या म्हणाव्यात अशा समजून घेत असलेली दिसत नाहीत. वृद्ध माणसांना वागवताना त्यांच्याकडून जबरदस्तीही या ठिकाणी करून घेतली जाते. म्हणजे सहानुभूतीचाही अभाव असलेला दिसतो. त्यानंतर सांगता येतं मानसिक आरोग्याची किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या. तर पहा, या ठिकाणी निर्माण होत असलेल्या वयोवृद्ध माणसाच्या मानसिक आरोग्याच्या समस्या. म्हाताऱ्या माणसामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे, नैराश्याचं प्रमाण या ठिकाणी जास्तीचं आहे. आणि त्यामुळे मग या ठिकाणचं कुटुंब असेल, मित्र असतील, नातेवाईक असतील, या सगळ्यांनाच आपण भार झालोय, ओझं झालोय, ही भावना म्हाताऱ्या माणसामध्ये निर्माण होते की आपण म्हणजे कुटुंबाचं ओझं आहोत, आपण म्हणजे कुटुंबाच्या सदस्याचं ओझं, भार आहोत, कुटुंबावरती भार आहोत. ही भावना निर्माण होते. ही भावना म्हणजे अपराधीपणाची भावना आपण म्हणूया. पण अशी ही भावना ज्यावेळेस त्याची निर्माण होते त्यावेळेस त्याचं मानसिक स्वास्थ्य या ठिकाणी बिघडतं. त्याला मानसोपचार तज्ञाची या ठिकाणी गरज असते. मात्र सध्याचा आधुनिक कालावधी जर आपण पाहिला तर मानसोपचार तज्ञाची मदत घेण्याबद्दलचे गैरसमज आता कमी झालेले आहेत.
जो नकारात्मक दृष्टिकोन मानसोपचार उपायाच्या बाबतीमध्ये होता तो गैरसमज आता दूर झालेला आपल्याला दिसतोय. या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक स्वरूपाचा बदल झालेला या ठिकाणी दिसतोय आणि त्यावेळेस मग मानसोपचार तज्ज्ञाची मदतही या ठिकाणी घेतली जाते. 7वं सांगता येतं आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा अभाव. आरोग्य सेवांची उपलब्धता. आता पहा, जी वयोवृद्ध माणसं असतात यांना अनेकदा शारीरिक आणि मानसिक आजार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जडतायत आणि या आजारासाठी आरोग्यविषयक सेवा आणि सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे. परंतु अशा या आरोग्य सेवांचा लाभ आपण म्हणूया जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत अशा या वयोवृद्ध व्यक्तींना या ठिकाणी शक्य होत नाही. आता पहा, कुठल्या वयोवृद्ध व्यक्ती आपण म्हणूया आणि त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या आरोग्यविषयक समस्या जर आपण पाहिल्या तर यामध्ये आपल्याला सांगता येतं कंपवात आहे, हातपाय थरथर कापतायत, कंपवात आहे, स्मृतिभ्रंश आहे, लक्षात राहत नाही, स्मृती गेलेली आहे, स्मृतिभ्रंश आहे, अनियमित स्वरूपाचा मलत्याग आहे, मूत्राशयाच्या स्नायूची शिथिलता आहे, शारीरिक अकार्यक्षमता आहे, मनोविकार आहे, वैफल्य आहे, नैराश्य आहे, कंठाळा आहे. या सगळ्या बाबतीमध्ये आपण म्हणूया पुरेशा सुविधांचा अभाव या ठिकाणी असलेला दिसतो आणि जिथं सुविधा उपलब्ध आहेत तिथे जाऊन त्याचा लाभ हा वृद्ध माणूस या ठिकाणी घेऊ शकत नाही. म्हणजे सुविधांचा अभाव आहे आणि जिथं उपलब्ध आहेत तिथं तो जाऊन त्याचा लाभ या ठिकाणी घेऊ शकत नाही आणि यामधून आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा अभाव मोठ्या प्रमाणात असलेला दिसतो. त्यानंतर वृद्धाश्रमाची अपुरी संख्या. वृद्धाश्रम, आता पहा, ज्या वृद्धांना या ठिकाणी घराच्या बाहेर काढलं जातं त्यांना वृद्धाश्रम या ठिकाणी आधार देतो. परंतु भारतामधील वृद्धाश्रमांची संख्या जर आपण पाहिली तर दुर्दैव आहे की या ठिकाणी वृद्धाश्रमाची संख्या फार अपुरी आहे. वृद्धाश्रमाची संख्या अतिशय थोडी आहे. आता जी काही वृद्धाश्रम आहेत या वृद्धाश्रमामध्ये मग गरिबांना ते परवडत नाहीत. समाजामधील जे गरीब आहेत अशा गरिबांना वृद्धाश्रम परवडत नाही आणि जे काही वृद्धाश्रम या ठिकाणी चालू आहेत या वृद्धाश्रमामध्ये आवश्यक सेवा सुविधांचा अभाव आपल्याला दिसतो. आवश्यक स्वरूपाच्या सेवा सुविधांचा अभाव दिसतो. वृद्धांची काळजी या ठिकाणी घेत असताना आपुलकीचा अभाव दिसतो, मायेचा अभाव दिसतो. ही जी काही वृद्धाश्रम अस्तित्वात आहेत यामध्ये व्यापारी वृत्ती मोठ्या प्रमाणात दिसते. पैसा कमवण्याचा दृष्टिकोन यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतोय. म्हणजे वृद्धाश्रमामध्ये जे आपुलकी, प्रेम, माया, वात्सल्य या वृद्धांना मिळालं पाहिजे तेही या ठिकाणी मिळत असलेलं आपल्याला दिसत नाही. 9वी समस्या आहे दुर्बल घटक. तर पहा, समाजामध्ये अस्तित्वात असलेले दुर्बल घटक आणि या दुर्बल घटकामध्ये असलेल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती आहेत यांची परिस्थिती तर अधिकच वाईट असलेली आपल्याला दिसते. यामध्ये स्त्रिया आहेत, समलैंगिक आहेत, उभयलिंगिक आहेत, तृतीयपंथी आहेत, अपंग व्यक्ती आहेत, एकट्या राहणाऱ्या स्त्रिया आहेत, शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्ती आहेत. हे सर्वच आपण म्हणूया दुर्बल स्वरूपाचे आहेत. असे हे जे दुर्बल स्वरूपाचे लोक आहेत यांची सेवा करण्यास म्हणावा तसा मनुष्यबळाची उपलब्धता या ठिकाणी होत असलेली दिसत नाही. म्हणजे जे दुर्बल आहेत यांची अवस्था तर अतिशय बिकट असलेली दिसते. शेवटचं सांगता येतं आपल्याला शोषण. आता पहा, या ठिकाणी वृद्ध माणसांचं शोषण मोठ्या प्रमाणात केलं जातं. आता हे शोषण कशा पद्धतीने आहे पहा. व्यक्तिगत स्वरूपाची स्वच्छता राखणं हे म्हाताऱ्या माणसांना स्वतःला जमत नाही. म्हणजे व्यक्तिगत स्वच्छता राखणं आहे.
बँकेतील व्यवहार म्हणा अथवा कायदेशीर स्वरूपाचे व्यवहार म्हणा किंवा दस्तऐवजावर सही करणं म्हणा, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये वृद्ध माणसं, ज्येष्ठ माणसं ही इतरावर अवलंबून असलेली आपल्याला दिसत आहेत. आणि मग इतरावर त्यांचं अवलंबन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. स्वच्छता स्वतःला ठेवता येत नाही, बँकेचे व्यवहार स्वतःला करता येत नाहीत, कायदेशीर व्यवहार स्वतःला या ठिकाणी करता येत नाहीत, दस्तऐवजावरती सही सुद्धा या ठिकाणी करता येत नाही. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये हा दुसऱ्यावरती अवलंबून असलेला आपल्याला दिसतोय. आणि यामधून काय घडतं तर अनेकदा अशा या वयोवृद्ध व्यक्तींची अनेकदा शोषण होत असलेलं आपल्याला दिसतं. तो शोषणाला बळी पडत असलेला आपल्याला दिसून येतो. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वृद्ध आणि या वृद्धांच्या समस्या सांगता येतात. याच ठिकाणी आपण थांबूया.